हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। जय सद्गुरू। तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जावो हीच श्री सद्गुरूचरणी प्रार्थना। मी अंकिता माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आहे रविवार, सो उठायला थोडा वेळच होतो आणि उठून झाडू वगैरे मारून घेतला, नंतर लादी पुसून घेतली आणि अंघोळ करून फ्रेश झाले। नंतर चहा नाश्ता झाला, मग जेवण करायला चालू केलं। ॲक्च्युली रात्रीचा थोडा भात होता आणि तो आम्हाला दोघांना बास होणार होता, सो भात काय बनवला नाही। आणि काल मी बटाट्याचे पराठे बनवले होते, सो त्यातलाच एक बटाटा, उकडलेला बटाटा पण उरला होता, तर म्हटलं बटाट्याचा आज सार होऊन जाईल, तर आज मी त्याचाच सार बनवला। सारासाठी मला ना एक बटाटा इनफ होतो, म्हणजे दोघांसाठी एवढा मी जास्त काही बनवत बसत नाही। तर खूप छान लागतो। म्हणजे ॲक्च्युली मी बटाटा कापून नाही टाकत, तो बटाटा जो आहे ना तो पूर्ण मी असा मॅश करते एकदम बारीक, म्हणजे आपण पिठीसाठी किंवा पिठल्यासाठी जसं बनवतो ना तसा। तर एकदम बारीक असा मॅश करून घ्यायचा आणि छान असं तेलात कढीपत्ता वगैरे टाकून, लाल तिखट मीठ टाकून, कांदा टोमॅटो छान असे परतून घ्यायचा आणि मग त्याच्यात तो बटाटा, मॅश केलेला बटाटा आहे तो टाकायचा आणि पाणी घालून एक उकळी काढायची, म्हणजे एकदम टेस्टी लागतो। कापून केलेल्या बटाट्याच्या सारापेक्षा असा मॅश केलेला बटाट्याचा सार खूप छान लागतो, एकदा ट्राय करून बघा। आणि आज भाजीसाठी काय नव्हतं, म्हणजे आता आठवडा संपला की भाजीसाठी आपल्यात काही उरत नाही, तर सो आज माझ्याकडे पण भाजीसाठी काही नव्हतं। सो म्हटलं चला भाकरी आणि ऑमलेट बनवू, असा आमच्या दोघांचा प्लॅन झाला। तर म्हणजे मी पवनना विचारलं, म्हणजे माझ्या मिस्टरांना विचारलं की भाजीसाठी काय बनवायचं, काय समजत नाही आहे, तर मग म्हणाले की ऑमलेट बनव, अंडी आहेत। तर मग भाकरी आणि ऑमलेट असा बेत ठरला, म्हणून भाकरी करायला घेतली। बटाट्याचा सार बनवला, तो एका बाजूला मी ठेवला उकळायला आणि नंतर मग मी काय केलं, भाकरी बनवायला घेतल्या। दोघांसाठीच बनवायचं होतं, सो 2 भाकरी आम्हाला बास होणार होत्या, पण आपलं एवढा अंदाज अचूक नसतो की बाबा 2च भाकरी होतील, त्या 2 किंवा 3 होऊ शकतातच। तर भाकरी झाल्या, मग नंतर थोडा ओटा पण मी काय केलं, वरवर क्लीन करून घेतला आणि मग मला ऑमलेट बनवायचे होते 2। परत भावासाठी पण खायला बनवायचं होतं जेवण झाल्यानंतर। इकडे माझं जेवण होईपर्यंत भावातला पवन अंघोळ घालत होते आणि त्याचा आवरत होते, तर त्याचा आवरून झाल्यानंतर मी त्याला खायला घालणार होते, सो म्हटलं पटपट आवरून घेऊया आधी। परत नंतर मग काय होतं, त्याला खायला घातलं की मग त्याची झोपायची वेळ होते, परत मग तो किरकिर करायला लागतो, म्हणून म्हटलं आधी आपलं आतलं आवरून घ्यायचं आणि मग त्याला खायला घालून मग त्याला झोपवायचं। सो मी ते ऑमलेट करायला घेतले, दोघांसाठी 2 बस होतात आम्हाला। तर अंडी छोटी असल्यामुळे एक ऑमलेट, म्हणजे एका अंड्याचं 1 ऑमलेट बास होत नाही, सो मी 3 अंडी घेतली आणि लाल तिखट मीठ जे आपण टाकतो ना, तर ते अंड्यांमध्ये डायरेक्ट म्हणजे विरघळत नाही, डिझॉल्व होत नाही। सो मी आधी काय करते, थोडंसं पाणी घेते आणि त्या पाण्यात लाल तिखट आणि मीठ काय करते, डिझॉल्व करून घेते आणि मग त्याच्यामध्ये अंडी टाकते। असं केल्याने काय होतं, ते चटणी मीठ जे आहे ना ते व्यवस्थित स्प्रेड होतं आणि सगळीकडे लागतं आणि ऑमलेट म्हणजे एकाच ठिकाणी खारट किंवा एकाच ठिकाणी तिखट असं लागत नाही। तर अशा प्रकारे माझे ऑमलेट पण बनवून झाले होते आणि ओटा पण मी क्लीन करून घेते, तुम्ही बघू शकताय। आता जास्त तेलकट होत नाही, त्याच्यामुळं मी असं रोजच असं स्क्रबरने वगैरे घासून मी काढत नाही, कारण तेवढा वेळ पण नसतो बाळामुळे। वरवर मी काय करते, थोडं नॅपकिनने असं पुसून घेते, म्हणजे बऱ्यापैकी चांगला क्लीन होतो, असं नाही की खूपच ऑइली राहतो, क्लीन होतो। आणि ऑइली असेल तर मी आठवड्यातून एकदा काय करते, ते घासून क्लीन करतेच। तर आता इथे माझा ओटा वगैरे साफ करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी भावासाठी खायला बनवलं, त्याची अंघोळ वगैरे झाली होती तेव्हा त्याचं सगळं आवरून झालं होतं आणि मग मी त्याच्यासाठी नाचणी सत्व वगैरे बनवते। म्हणजे सकाळी त्याला मी नाचणी सत्व देते, म्हणजे दुपारच्या वेळेला, आणि रात्रीच्या वेळेला भात वगैरे, तूप भात किंवा वरण भात असं काय असेल तर ते मॅश करून त्याला खायला घालते। तर इथे बघताय तुम्ही माझं क्लिनिंगचं काम झालं होतं
आणि आता मी भावातला खायला म्हणजे खायला भरवायला चालू केलं आहे. तर तो असाच मजा मस्ती करत खातो, त्याच्यामुळे थोडा टाईम जातो त्याच्यात. कामांना वेळ होतोच. तर तुम्ही आता बघितलं की माझं जेवण वगैरे बनवून झालं आणि आता भावातला म्हणजे माझ्या मुलाला पण खायला घालून झाले. आता फक्त जेवायचं बाकी आहे. तर आम्ही दोघं आता जेवून घेऊ आणि मग उरलेली बाकीची जी काही कामं असतील ती सगळी करून घेऊ. संध्याकाळी मला भाजीला पण जायचं आहे. संडे व सॅटर्डे भाजीला जाते, कारण मिस्टर घरी असतात. तर भावातलं त्यांच्याकडे ठेवून मला घरी ठेवून जाता येतं. सो चला, पुढची कामं मी आता करून घेईन. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर. चलो बाय.